हाय एव्हरीवन. तर मागच्या भागात आपण मस्त कॅम्पिंग केलेली. नाव इट्स टाईम फॉर व्हेरी गुड मॉर्निंग. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी थोडे गेम्स खेळले, छान पोहे आणि ब्रेड बटरचा नाश्ता केला. गरमागरम चहा घेऊन आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाला. तर आपण निघालोय पवना धरणात असलेल्या वाघेश्वर मंदिराकडे. जातानाचा रस्ता बऱ्यापैकी ठीकठाक होता. गावाच्या पलीकडच्या बाजूने हे मंदिर होते. पुण्यातील मावळ भागात हे वाघेश्वर मंदिर स्थित आहे. हे मंदिर तब्बल 8 महिने पाण्याखाली असतं. फक्त 4 महिने आपल्याला तिथले दर्शन घेता येतात. मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे असं म्हटलं जातं. त्यात जे मूळ शिवलिंग आहे हे खालच्या बाजूला असून वरती नवीन शिवलिंगाचे बांधकाम आहे. जवळपास 600 ते 700 वर्ष जुनं हे मंदिर हेमाडपंथी शैलीत मोडतं. मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पुण्याचा रस्ता पकडला. पण पुण्यालाही आम्हाला एका खास ठिकाणी जायचे होते. खरं तर इथे आम्हाला इनॉग्रेशनच्या दिवशी असायला हवं होतं, पण काही कारणास्तव ते शक्य झालं नाही आणि म्हणून आम्ही इथे आज भेट द्यायची ठरवली. तर ते आहे रायरी आर्ट्स. तर हे एक दालन आहे जिथे आपल्याला बऱ्याच ऐतिहासिक वस्तू, महाराजांच्या तसेच सरदारांच्या प्रतिमा, अवजारांच्या प्रतिकृती बघायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्धामध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या शस्त्रांची प्रतिकृती आपल्याला इथे बघायला तसेच खरेदी करायला मिळू शकते. त्यात निरनिराळ्या प्रकारचे तलवारी, वाघनखे तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व इतर अनेक सरदारांच्या खूप सुंदर आणि सुरेख प्रतिमा आपण इथून खरेदी करू शकतो. वन ऑफ द ओनर ऑफ रायरी आर्ट्स यांनी आम्हाला इतिहासातील बरीचशी माहिती व त्यांच्या या आगळ्या वेगळ्या कल्पनेची सविस्तर माहिती दिली. तुम्हीही रायरी आर्ट्सला एकदा नक्की भेट द्या.